मागील 5 वर्ष माहिती अधिकारातील माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहदुय्यम निबंधकांना 25,000चा दंड आकारण्यात आला असून त्यांच्या पगारातून हा दंड वसूल करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. पाचपाखाडी भागात राहणारे विनायक मोरे यांच्या आईची पाचपाखाडी येथील नवसुलोचना गृहनिर्माण सोसायटीत सदनिका असून या इमारतीच्या पुनर्विकास योजनेकरिता 2009 साली विकासकानं करारनामा केला होता. हा करारनामा करताना प्लॉट क्रमांक 394 लिहिण्याऐवजी 323 असा चुकीचा क्रमांक टाकण्यात आला. त्याकरिता विकासकाने दुय्यम निबंधक विभागाकडे चूक दुरुस्तीकरिता सर्व सभासदांना घेऊन करारनामा केला होता, परंतु त्यावेळी मोरे यांच्या आईला बोलवण्यात आलं नव्हतं. दुय्यम निबंधक 2 नंबरच्या व्यक्तीची कबुली नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे या इमारतीचा पुनर्विकास रखडला होता. मोरे यांनी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला असता तेथे त्यांच्या आईची खोटी सही केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी दुय्यम निबंधक विभागाकडे टोकन रजिस्टरची माहिती अधिकारात मागवली होती, परंतु मागील 5 वर्ष त्यांना माहिती दिली जात नव्हती. त्यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील माहिती मागवली होती, परंतु तेथेही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे मोरे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली असता तेथे सुनावणी होऊन तेथेही दुय्यम निबंधकांनी पुन्हा एकदा माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली. अखेर राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी तत्कालीन जनमाहिती अधिकारी सहदुय्यम निबंधक संजय भोपे यांना 25,000 रुपये रकमेचा दंड ठोठावला असून या दंडाची वसुली 5 महिन्यात त्यांच्या पगारातून वसूल करावी असे आदेश आयुक्त चन्ने यांनी दिले आहेत.